Hello, dear students. I am Dr. Rajiv Sapre, and this is the first lecture in the series of video lectures about SSC Mathematics. We are discussing the chapter called Quadratic Equation today. Quadratic Equation. Now, first thing I will like to make clear that this word equation is very important. If you write something like this 3x plus 2, or if you write say x square plus 3x minus 2, तर ही इक्वेशन्स नाहीच आहेत. का नाही आहेत? तर ह्याच्यामध्ये इक्वल टू चिन्हच नाही आहे. म्हणजे समजा आता मी हे 3x प्लस 2 इक्वल टू 0 असं मी लिहिलं की मग हे इक्वेशन झालं. का? तर तिथे इक्वल टू हे चिन्ह आलेलं आहे. ही आधी आयडिया आपल्याला क्लिअर पाहिजे. दिस इज नॉट इक्वेशन बिकॉज दिस इज जस्ट एक्सप्रेशन आहे ते, त्याच्यामध्ये इक्वल टू चिन्हच नाही आहे. पण जर मी हेच इक्वेशन असं लिहिलं, म्हणजे हेच असं लिहिलं की एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 2 इक्वल टू 0, नाव दिस इज इक्वेशन. दिस इज अ इक्वेशन. लक्षात आलं? मग आता कसं आहे बघा, तुम्हाला एक अभ्यास करायचा आहे, अनेक ठिकाणी पुढे जाऊन तुम्हाला ते हाताळायचं आहे, ते म्हणजे पॉलिनॉमियल एक्सप्रेशन. पॉलिनॉमियल इक्वेशन आणि पॉलिनॉमियल एक्सप्रेशन याच्यात फरक आहे. एक्सप्रेशन म्हटलं की त्याच्यामध्ये इक्वल टू साईन असण्याची काही गरज नाही आहे. इक्वेशन म्हटलं की इक्वल टू साईन असली पाहिजे. म्हणजे मी समजा असं लिहिलं 3x मायनस 2 इक्वल टू 0, तर मग हे पॉलिनॉमियल इक्वेशन झालं. पॉली म्हणतो मी नुसतं, म्हणजेच पॉलिनॉमियल इक्वेशन. का? तर इक्वल टू साईन आहे. परंतु त्याच्याऐवजी मी नुसतं 3x मायनस 2 म्हटलं की ते पॉलिनॉमियल एक्सप्रेशन झालं. काय झालं ते? पॉलिनॉमियल एक्सप्रेशन. हा फरक लक्षात घ्या. बघा, त्यांनी इथे प्रॉब्लेम दिलाय तुम्हाला की क्लासिफाय द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स. आता हा जो पॉलिनॉमियल हा शब्द आहे त्याचा अर्थ काय बघा, की व्हॉट इज पॉलिनॉमियल एक्सप्रेशन किंवा पॉलिनॉमियल इन व्हॅरिएबल एक्स म्हणजे काय? तर अशा टाईपचं एक्सप्रेशन की A0 प्लस काय तर A1x प्लस काय तर A2x स्क्वेअर्ड प्लस आणि सो ऑन. फायनली समजा an इज इंटू एक्स रेस टू n वेअर an इज नॉट इक्वल टू 0 असं जर मी लिहिलं तर याला काय म्हणायचं? पॉलिनॉमियल इन एक्स, व्हॅरिएबल काय आहे त्याचं? एक्स, ऑफ डिग्री n. डिग्री n. आणि ते an नॉट इक्वल टू 0 का महत्वाचं आहे? कारण जर an 0 झालं तर मग एक्स रेस टू n ही टर्मच नाही तिथे. मग ते डिग्री nचं पॉलिनॉमियल कसं होणार? लक्षात घ्या. म्हणून पॉलिनॉमियल म्हणजे काय आणि पॉलिनॉमियल इक्वेशन म्हणजे काय, इन जनरल आधी पॉलिनॉमियल एक्सप्रेशनचा फॉर्मॅट काय असतो, तर हा त्याचा फॉर्मॅट असतो. A0, A1, A2 हे कॉन्स्टंट्स आहेत, रिअल नंबर्स, वास्तव संख्या. म्हणजे आता इथे मी समजा असं लिहिलं, हे बघा, एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 2, म्हणजेच हातला कॉन्स्टंट A0 कोणता आहे? -2. A1 कोणता आहे? 3. A2 कोणता आहे? 1. कारण ते एक्स स्क्वेअर नुसतं जेव्हा तुम्ही लिहिता त्यावेळी ते काय असतं? 1 इंटू एक्स स्क्वेअर. त्यामुळे हे आधी लक्षात घ्या की व्हॉट इज पॉलिनॉमियल एक्सप्रेशन. एक्सप्रेशन ऑफ दिस टाईप A0 म्हणजे कॉन्स्टंट टर्म, मग एक्सची टर्म, मग एक्स स्क्वेअरची टर्म, मग एक्स क्यूबची टर्म आणि शेवटी मग एक्स रेस टू n ची टर्म, म्हणजेच याला म्हणायचं पॉलिनॉमियल इन एक्स ऑफ डिग्री n. आधी ही आयडिया आपली क्लिअर पाहिजे. मग आता काय होणार बघा, आता समजा तुम्हाला पॉलिनॉमियल्स वेगवेगळी दिलेली आहेत. ओके, बघा मी आता एक पुसून टाकतो. वेगवेगळी पॉलिनॉमियल्स समजा मला इथे दिलेलीच आहेत बघा. क्लासिफाय द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स ॲज अ लिनियर इक्वेशन असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे आता काय होईल बघा, पहिलंच पॉलिनॉमियल बघा 5x प्लस 9. आता ह्याचाच अर्थ काय, तर ह्याच्यामध्ये मॅक्झिमम पॉवर एक्सची किती आहे? 1. म्हणून हे काय झालं? लिनियर पॉलिनॉमियल. दिस इज लिनियर. आता दुसरं समजा मी असं लिहिलं 2 प्लस 3x प्लस से 5x स्क्वेअर. तर इथे हे जे पॉलिनॉमियल आहे ना त्याच्यामध्ये बघा, पहिला कॉन्स्टंट आहे, मग एक्सची टर्म आहे,
मग एक्स स्क्वेअरची टर्म आहे, दॅट इज द हायेस्ट टर्म. एक्स स्क्वेअरपेक्षा पुढची पॉवर नाही आहे त्याच्यामध्ये कुठे, म्हणून याला आपण काय म्हणणार, क्वाड्रॅटिक. तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन शिकताना क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स म्हणजे काय ह्याचा अंदाज यायला पाहिजे. बघा, समजा मी हे असं लिहिलं 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स क्यूब, तर हे क्वाड्रॅटिक आहे का सांगा मला. नाही, कारण काय, इथे मॅक्झिमम पॉवर 3 आहे, म्हणून ह्याला आपण काय म्हणणार, क्यूबिक पॉलिनॉमियल. क्यूबिक पॉलिनॉमियल म्हणजे कसं आहे बघा, इन जनरल तुम्हाला कुठलंही पॉलिनॉमियल हे असं लिहिता येतं, a0 प्लस a1x प्लस a2x स्क्वेअर्ड प्लस अँड सो ऑन, मध्ये काही टर्म्स असतील आणि शेवटी काय असेल, an x रेस टू n. मग अशी मी लिहिलं होतं हे, त्याचा इथे फक्त काय व्हायला पाहिजे, an हे नॉन झिरो असलं पाहिजे, ते झिरो असून चालणार नाही. मग आता इथे बघा, याच्यामध्ये a0 म्हणजे 1 आहे, a1x हे इथे नुसतं x आहे, म्हणजेच 1 इंटू एक्स आहे. इथे a2x स्क्वेअर, तसं इथे 1 इंटू एक्स स्क्वेअर्ड आहे. पुढे a3x क्यूब, a3 पण 1 आहे आणि a3 हे नॉन झिरो आहे आणि ही मॅक्सिमम पॉवर आहे. इथे एक्स रेस टू 4 ची टर्म नाहीये, एक्स रेस टू 5 ची टर्म नाहीये, म्हणून हे काय झालं, पॉलिनॉमियल ऑफ डिग्री 3. त्याला एक स्पेशल नाव आहे, क्यूबिक पॉलिनॉमियल. तुम्हाला माहिती आहे, क्यूब म्हणजे त्याची पॉवर आपण 3 घेतो, म्हणून हे एक्स क्यूब जे आहे इथे, याचा अर्थ हे क्यूबिक पॉलिनॉमियल. आता समजा तुम्ही असं लिहिलं, काय लिहिलं, समजा 2 प्लस 9x, ओके, आणि प्लस लिहिलं 5 इंटू एक्स रेस टू 6, हे पण पॉलिनॉमियल आहे. मग ह्याच्यामध्ये खरं हे कसं लिहिता येईल मला, 2 प्लस 9x, एक्स स्क्वेअरची टर्म नाहीच आहे म्हणून ते 0 इंटू एक्स स्क्वेअर, एक्स क्यूबची टर्म नाही आहे म्हणून 0 इंटू एक्स क्यूब, एक्स रेस टू 4 ची टर्म नाही आहे म्हणून 0 इंटू एक्स रेस टू 4, मग एक्स रेस टू 5 ची टर्म नाही आहे म्हणून 0 इंटू एक्स रेस टू 5, आणि शेवटी 5 इंटू एक्स रेस टू 6. म्हणजे काय झालं, मधल्या टर्म्स नाही आहेत, म्हणजे त्या खऱ्या आहेत, परंतु त्यांचे कोइफिशियंट्स काय आहेत, 0. सो आय नीड नॉट राईट देम. मग आता इथे हायेस्ट पॉवर काय आहे, 6. हायेस्ट पॉवर काय आहे, 6. म्हणून तुम्ही काय म्हणणार की दिस इज अ पॉलिनॉमियल ऑफ डिग्री 6. पॉलिनॉमियल ऑफ डिग्री काय झाली, पॉलिनॉमियलची डिग्री त्या 6. तेव्हा हे मुद्दे तुम्ही लक्षात घ्या. सर्वात महत्त्वाचं याच्यामध्ये काय आहे की व्हॉट इज पॉलिनॉमियल, हे आपल्याला समजलं पाहिजे. मग लिनियर पॉलिनॉमियल म्हणजे काय, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणजे काय, आणि क्यूबिक पॉलिनॉमियल म्हणजे काय, आणि इन जनरल एनी पॉलिनॉमियल ऑफ डिग्री n असं ज्यावेळी तुम्ही लिहिणार त्यावेळी त्याचा जनरल फॉर्म काय असतो. मॅथमॅटिक्समध्ये कसं आहे मुलांनो, जनरल फॉर्म्स हे महत्त्वाचे आहे. जनरल फॉर्म एकदा तुम्हाला कळला त्या पर्टिक्युलर प्रॉब्लेमचा, तो प्रॉब्लेम कसा सोडवायचा याची मेथड कळली की मग फक्त तुमची कॅल्क्युलेशन ॲबिलिटी महत्त्वाचा रोल प्ले करते. कॅल्क्युलेशन ॲबिलिटीज जेवढ्या तुमच्या चांगल्या आहेत तेवढं तुम्हाला तो विषय समजायला मदत होते. त्यामुळे कॅल्क्युलेशन ॲबिलिटीजकडे जरा लक्ष द्या चांगल्या प्रकारे, आणि नुसते प्रॉब्लेम सोडवणं, पेपरांमध्ये मला मार्क किती मिळणार ह्याच्यावर लक्ष ठेवण्यापेक्षा तो विषय कसा समजेल या दृष्टीने तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. आणि माझी व्हिडिओ लेक्चर्स ही त्यासाठी असतील की तुम्हाला तो विषय क्लिअर व्हायला पाहिजे. प्रॉब्लेम्स सोडवता येतात, लक्षात घ्या. तुम्हाला 10वीच्या तुमचे जे सर्व शाळांमधले शिक्षक आहेत ते अतिशय चांगल्या प्रकारे तुमच्याकडून ती सर्व तयारी करून घेतील, परंतु पुढे जाऊन ज्यावेळी तुम्हाला काम करायचं आहे त्यावेळी नुसते मार्क महत्त्वाचे नाही आहेत. मार्क जेवढे महत्त्वाचे आहेत तेवढंच तुम्हाला तो विषय किती समजलेला आहे, मग त्याच्या आजूबाजूची पण माहिती तुम्हाला पाहिजे. क्वाड्रॅटिक इक्वेशन मी शिकलो, पण मग क्यूबिक इक्वेशन म्हणजे काय ते मला माहीत नाही. व्हॉट इज अ पॉलिनॉमियल ऑफ डिग्री n हे काय आहे हे माहीत नाही, असं असता कामा नये. असं तुम्हाला प्रकर्षाने वाटलं पाहिजे. आधी महत्त्वाचं काय आहे की तुम्हाला एक इच्छाशक्ती पाहिजे की हा विषय मला डिटेलमध्ये शिकायचा आहे, की मग आपोआप सर्व आपल्याला यायला लागतं. ठीक आहे, तर पॉलिनॉमियल ऑफ डिग्री n म्हणजे काय हे मी तुम्हाला आत्तापर्यंत सांगितलं. आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न येईल, आपण हे पॉलिनॉमियल वगैरे हे कशासाठी शिकायचं, कशासाठी शिकायचं आहे, काय त्याचा फायदा आहे. तर त्यांनी इथे एक उदाहरण दिलं आहे बघा की त्यांनी म्हटलं आहे बघा, संकेत परचेस्ड रेक्टँग्युलर प्लॉट हॅव्हिंग एरिया 200 मीटर स्क्वेअर. याचाच अर्थ काय झाला, रेक्टँगल आहे तो प्लॉट, असा रेक्टँगल म्हणजे आयत तुम्हाला माहिती आहे. तर रेक्टँग्युलर प्लॉट हा त्याने घेतलेला आहे, बरोबर आहे.
आता त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा, त्याची एरिया जी आहे, आता इथे समजा तुम्ही लांबी x आहे आणि रुंदी y आहे, ठीक आहे. तर असं तुम्ही घेणार आणि त्याचा एरिया, तुम्हाला माहिती आहे की एरिया ऑफ रेक्टँगल काय असतो. एरिया ऑफ रेक्टँगल हा काय असतो सांगा मला. सोपं आहे हे सर्व. ओके, एरिया ऑफ रेक्टँगल काय असतो, लेंथ इंटू ब्रेड्थ किंवा लेंथ इंटू विड्थ म्हणा. ओके, त्यांनी काय शब्द वापरलाय बघा, ब्रेड्थ. त्यामुळे लेंथ इंटू ब्रेड्थ, लांबी गुणिले रुंदी, हे आयताचं क्षेत्रफळ असतं, लेंथ इंटू ब्रेड्थ. मग आता इथे आपण लेंथ किती मानलेली आहे x आणि y किती मानलेला आहे, ब्रेड्थ किती मानलेली आहे y. त्यामुळे आपण असं लिहूया, लेट x बी द लेंथ, x बी लेंथ and y बी breadth of the rectangle, breadth of rectangular plot, म्हणजेच रेक्टँगल म्हणू आपण. ठीक आहे. आता त्यांनी काय माहिती दिलेली आहे बघा, की त्याचा एरिया 200 मीटर स्क्वेअर आहे असं दिलेलं आहे बघा. प्लॉट हॅव्हिंग एरिया म्हणजेच काय झालं, सो वी हॅव x इंटू वाय इज इक्वल टू 200. हे आपण नवे शोध लावला, तिथे दिलेलंच आहे तुम्हाला की त्याची एरिया 200 आहे. हे इक्वेशन 1 तयार झालं. बरं, पुढे काय दिलंय बघा, लेंथ ऑफ द प्लॉट वॉज 10 मीटर मोर दॅन इट्स ब्रेड्थ. याचा अर्थ काय झाला, या प्लॉटची लांबी ही रुंदीपेक्षा 10ने जास्त आहे. मग रुंदी आपण किती मानलेली आहे, y, बरोबर ना. म्हणजे त्या एक्सची किंमत काय होणार बघा, y पेक्षा 10ने जास्त होणार, बरोबर ना. म्हणजेच काय झालं बघा, तुम्हाला असं एक सूत्र मिळालं, x बरोबर y अधिक 10 की 10 दिलेलं आहे इथे बघा, की काय म्हटलंय बघा, लेंथ ऑफ द प्लॉट वॉज 10 मीटर मोर दॅन इट्स ब्रेड्थ. मग आपण ब्रेड्थ y मानली आहे, म्हणजे लेंथ किती होणार, y अधिक 10. म्हणजेच त्या y ची व्हॅल्यू काय होणार बघा, x वजा 10. 10 म्हणजे 10 मीटर. मग आता तुमचं हे जे इक्वेशन आहे हे आपण 2 म्हणूया. मग ह्या 2 मधून ही जी काय y ची व्हॅल्यू आहे ती आपण इथे टाकली समजा, तर काय होणार बघा, xy इज इक्वल टू 200 बिकम्स, काय होणार ते बघा, x गुणिले x वजा 10 बरोबर 200 असं होणार. म्हणजेच जर गुणाकार तुम्ही केलात, तुम्हाला माहिती आहे सर्वांना की ब्रॅकेटमध्ये गुणताना सर्वाला गुणायचं असतं या एक्सने. त्यामुळे x गुणिले x म्हणजे x वर्ग, मग वजा 10x आणि बरोबर 200, बरोबर आहे. म्हणजेच ते जर तुम्ही लेफ्ट हँड साईडला आणलं, मी इथे लिहितो, तर ते काय होईल, x² वजा 10x वजा 200 बरोबर 0. मग आता हे जे इक्वेशन तुमचं तयार झालंय ह्याच्यामध्ये मॅक्झिमम पॉवर 2 आहे, म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालं. लक्षात घ्या, हे बघा, x² अधिक 10x आणि इथे आपलं चुकलं का, ते ठीक आहे. त्यांनी x म्हणजे काय घेतलंय बघा, लेंथ x प्लस 10 होईल आणि आपण बरोबर आहे, म्हणजे x प्लस 10 बरोबर आहे. x² मायनस 10x मायनस 200 असं त्याच्यामध्ये आपलं उत्तर आलं. म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपलं तयार झालं. कारण काय बघा, त्यांनी दिलेलं आहे तुम्हाला, आपण x ही लेंथ मानली, पुन्हा एकदा लक्षात घ्या, y ही आपण ब्रेड्थ मानली. त्याच्यामुळे त्यांनी काय माहिती दिलेली आहे बघा, याचा जो एरिया आहे तो 200 आहे. म्हणजेच काय झालं, x गुणिले y बरोबर 200. आता पुढची माहिती काय दिली आहे, लेंथ ऑफ द प्लॉट वॉज 10 मोर दॅन इट्स ब्रेड्थ. म्हणजे आपण ब्रेड्थ y मानली आहे, म्हणजे y अधिक 10 म्हणजे ती लेंथ होणार. म्हणजेच y ची किंमत किती झाली, हा 10 इकडे न्या, x वजा 10, मग ते ह्याच्यामध्ये आपण टाकलं, xy बरोबर 200 मध्ये ही y ची किंमत आपण टाकली. म्हणजेच काय झालं बघा, x² मायनस 10x बरोबर 200, म्हणजेच x² वजा 10x वजा 200 बरोबर 0. असं ते आपलं उत्तर आलं. कळलं का तुम्हाला हे सर्वांना. मुद्दा काय आहे की आपण किमती टाकताना x आणि y म्हणजे काय आहे, त्याच्यामधलं रिलेशन काय दिलेलं आहे. त्यांनी काय सांगितलंय आपल्याला, लांबी ही रुंदीपेक्षा 10ने जास्त आहे. त्यामुळे लांबी म्हणजे जी आपण x घेतलेली आहे ती कशी होणार,
वाय प्लस 10 होणार, म्हणजेच वायची किंमत किती होणार, एक्स वजा 10 होणार. मग एक्स आणि वाय यांचा गुणाकार 200 आहे. मग त्याच्यामध्ये आपण त्या किमती टाकणार आणि त्याच्यावरून हे इक्वेशन डेव्हलप झालं आणि ह्याच्यामध्ये मॅक्झिमम पॉवर 2 असल्यामुळे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मुद्दा काय आहे की तुम्हाला इथे सॉल्व्ह नाही करायला सांगितलं आपणाला. आपण एवढंच शिकतोय आता की हे जे इक्वेशन तयार झालं ते क्वाड्रॅटिक आहे. मुद्दा ह्यातला असा आहे की क्वाड्रॅटिक इक्वेशन्स का शिकायची आपण, त्याचं इथे उत्तर आहे. असे ज्यावेळी प्रॉब्लेम्स तुम्हाला रिअल लाईफ सिच्युएशन सोडवायचे असतात की असं असं आहे, हा प्लॉट आहे, याचा एरिया लांबी रुंदीपेक्षा इतक्याने जास्त आहे, म्हणजे लांबी आणि रुंदीमधलं नातं तुम्हाला दिलेलं असेल तर ती लांबी किती आहे, रुंदी किती आहे, ही गोष्ट ज्यावेळी मला काढायची असते त्यावेळी आपण या गोष्टीचा वापर करणार. म्हणजे ती क्वाड्रॅटिक इक्वेशन जन्माला येतात. अशा माहितीचं ज्यावेळी गणितीय स्वरूपात आपण रूपांतरण करतो त्याला गणित प्रारूप म्हणतात. म्हणजेच मॅथमॅटिकल मॉडेलिंग असं इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं जातं. मॅथमॅटिकल मॉडेलिंग हा गणितामधला मोठा विषय आहे. आता आपण त्याच्याकडे जाऊया नको, परंतु थोडीशी अवांतर माहिती तुमच्यामधल्या चांगल्या विद्यार्थ्यांना असणं गरजेचं आहे. मॅथमॅटिकल मॉडेलिंग म्हणजे काय, जी काही रिअल लाईफ सिच्युएशन असेल त्याचं गणितीय भाषेमध्ये आपण रूपांतरण करणं, मग गणितातल्या पद्धती वापरून ते सोडवणं आणि त्या रिअल लाईफ सिच्युएशन जी काही होती त्याची उत्तरं मिळवणं, ह्याला मॅथमॅटिकल मॉडेलिंग म्हणतात. आणि मग त्यासाठी तुम्हाला जी काही रिअल लाईफ सिच्युएशन असते त्याचं तुम्हाला ॲनालिसिस करता आलं पाहिजे. जसं इथे तुम्ही ॲनालिसिस केलं. काय ॲनालिसिस केलं तर एरिया दिलेला होता, लांबी आणि रुंदीमधलं नातं तुम्हाला दिलेलं होतं, हे त्यातलं महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. त्यामुळे क्वाड्रॅटिक इक्वेशन मी का शिकायची याचं हे उत्तर आहे. अशा प्रकारच्या सर्व प्रॉब्लेम्सच्या बाबतीमध्ये ही त्याची ॲप्लिकेशन्स आहेत. मुलांनो हे लक्षात घ्या की आपण हे सर्व का शिकतो याचं उत्तर आपल्याला माहिती पाहिजे. We are learning quadratic equations because there are many situations in real life when you want to solve that particular real life problem mathematically. Whatever mathematical format of that problem we create, it turns out to be quadratic equation. And when you learn that quadratic equation, you should be when you form that quadratic equation, you should be able to solve it. मग ते quadratic equation कसं सोडवायचं त्याच्या वेगवेगळ्या पद्धती तुम्हाला शिकायच्या आहेत. त्याचा एखादा फॉर्म्युला तुम्हाला तयार करायचा आहे. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन नेहमी, कुठलंही क्वाड्रॅटिक इक्वेशन ज्यावेळी तुम्ही घेणार त्यावेळी एक गोष्ट लक्षात घ्या की त्याचा फॉर्मॅट काय असणार. तर जनरल फॉर्म क्वाड्रॅटिक इक्वेशनचा काय असणार हे आपणाला माहिती पाहिजे. तर जनरल फॉर्म क्वाड्रॅटिक इक्वेशनचा असा असणार a इंटू एक्स स्क्वेअर, बघा एक्स स्क्वेअरची टर्म, मग एक्सची टर्म b इंटू एक्स आणि मग प्लस सी इज इक्वल टू 0. 2 एक्सची मॅक्झिमम पॉवर 2, एक्सची दुसरी जी टर्म असेल त्याच्यामध्ये एक्सची पॉवर 1 आणि कॉन्स्टंट टर्म. त्यामुळे इन जनरल क्वाड्रॅटिक इक्वेशन हे असं असणार ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. आता एक गोष्ट लक्षात घ्या, कुठलंही मगाशी मी पॉलिनॉमियल लिहिलं a0 प्लस a1x, ओके, a1x, मग प्लस a2x स्क्वेअर, ओके, आणि शेवटी काय लिहिलं आपण बघा, इफ यू रिमेंबर an x रेस टू n इक्वल टू 0. मग ह्याला मी काय म्हणणार, an इज नॉट इक्वल टू 0. हे मुद्दा महत्त्वाचा आहे. मग ह्याला मी काय म्हणणार, पॉलिनॉमियल इक्वेशन ऑफ डिग्री n. पॉलिनॉमियल इक्वेशन ऑफ डिग्री n. तर मुलांना तुम्हाला हे माहिती पाहिजे की असं ज्यावेळी पॉलिनॉमियल इक्वेशन आपल्याला दिलं जातं त्यावेळी त्याचे जास्तीत जास्त n रूट्स असतील, ॲट मोस्ट n रियल रूट्स. रूट्स म्हणजे काय, रूट्स म्हणजे काय सांगा मला. रूट म्हणजे अशी एक्सची व्हॅल्यू की जी व्हॅल्यू हे इक्वेशन सॅटिस्फाय करेल. म्हणजे बघा, समजा मी असं लिहिलं की 4x मायनस 3 इज इक्वल टू 0, तर ह्याचा अर्थ काय होतो, 4x इज इक्वल टू 3, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय होणार 3/4. मग हे जे काय 3/4 आहे यालाच आपण या इक्वेशनचा रूट आहे असं म्हणतो. म्हणजे काय होईल बघा, एक्स इज इक्वल टू 3/4 जर मी ह्याच्यामध्ये टाकलं तर काय होणार बघा, 4 इंटू 3/4, म्हणजे जिथे जिथे एक्स आहे तिथे मी 3/4 टाकला, जिथे जिथे म्हणजे इथे एकाच ठिकाणी आहे, त्यामुळे 4 इंटू 3/4 मायनस 3.
काय होईल बघा, हे 4 4 कॅन्सल होऊन 3 - 3 0 येतं. म्हणजेच काय झालं, 3/4 ही व्हॅल्यू हे इक्वेशन सॅटिस्फाय करतं. म्हणून 3/4ला याला रूट म्हणणार आपण या इक्वेशनचा. आता समजा मी त्या 4x - 3 मध्ये एक्सची व्हॅल्यू समजा मी 2 टाकली, पुट x इज इक्वल टू 2 असं मी म्हटलं, तर काय होईल बघा, 4 × 2 - 3 म्हणजे 8 - 3 दिस इज 5. नाव दिस इज नॉट इक्वल टू 0. म्हणून मी काय म्हणणार की x इज इक्वल टू 2 इज नॉट रूट ऑफ 4x - 3 इक्वल टू 0. त्यामुळे रूट असणं म्हणजे काय आणि रूट नसणं म्हणजे काय, या गोष्टी आपल्याला क्लिअर कट माहिती पाहिजे. रूट म्हणजे काय, आधी पहिलं म्हणजे रूट म्हणजे काय. रूट म्हणजे असं की अशी एक्सची व्हॅल्यू की जी व्हॅल्यू दिलेलं इक्वेशन सॅटिस्फाय करते. ह्याचाच अर्थ काय होतो, त्याची डावी बाजू आणि उजवी बाजू समान येते, म्हणजे सॅटिस्फाय होतं. इक्वेशन सॅटिस्फाय होणं म्हणजेच काय, इफ आय पुट दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स इन द इक्वेशन, LHS अँड RHS आर सेम, इक्वल, ते इक्वल होतात, तर मग ते रूट म्हणजे तो रूट आहे त्या इक्वेशनचा. आता इथे बघा, x इज इक्वल टू 3/4 टाकल्यामुळे 4x - 3 हे 0 आलं. म्हणजेच काय झालं, x इज इक्वल टू 3/4 ने हे इक्वेशन सॅटिस्फाय केलं. पण एक्सची व्हॅल्यू 2 टाकल्यावर 4x - 3 0 होत नाही. म्हणजेच काय झालं, x इज इक्वल टू 2 हा 4x - 3 इज इक्वल टू 0 या इक्वेशनचा रूट नाही. लक्षात आलं का? आपणाला ह्या सर्व गोष्टी नीट समजलेल्या असणं फार महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय आपणाला पुढे जाण्यात काही पॉईंट नाही आहे. बराबर नुसते प्रॉब्लेम शिकवत राहायचे याच्यात मला इंटरेस्ट नाही आहे. मला इंटरेस्ट हा आहे की तुम्हाला तो विषय समजला का. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय, पॉलिनॉमियल इक्वेशन म्हणजे काय, क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन ह्याच्यामध्ये काय फरक आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म काय आहे, हा त्याचा जनरल फॉर्म आहे, ax² + bx + c = 0. दिस इज द जनरल फॉर्म ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आय होप यू अंडरस्टँड. ओके. मुद्दा असा आहे की या सर्व गोष्टी करताना असं काही नाही आहे की आता बघा इथे मी असं म्हणतो की समजा आपण असं म्हटलं की हे जे काय आहे इक्वेशन, ओके, हे जे इक्वेशन आहे ax² + bx + c = 0, त्याच्यामध्ये सुद्धा बघा की असं काही गरज नाही आहे की त्या x² ची टर्म तिथे असलीच पाहिजे, सॉरी x² ची टर्म ही असलीच पाहिजे क्वाड्रॅटिकमध्ये, परंतु x ची टर्म असलीच पाहिजे वगैरे असा काही आपला आग्रह नाही आहे ह्याच्यामध्ये कुठेच. फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही असं लिहिलं x² -3 इज इक्वल टू 0. दिस इज ऑल्सो क्वाड्रॅटिक इक्वेशन. कारण काय, मला हे 1 × x² प्लस 0 × x -3 इज इक्वल टू 0 असं लिहिता येतं. लक्षात घ्या. म्हणजेच ते a × x², a इथे 1 झाला, ह्याचा आणि ह्याचं जर मी कंपॅरिझन केलं तर इथे a किती झाला बघा, a इज 1, b इज इक्वल टू 0 आणि c इज इक्वल टू -3. बघा हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. परंतु हे आहे का 3x + 2 इज इक्वल टू 0 आहे का, नाही. ह्याच्यामध्ये मुद्दा काय आहे, ax² + bx + c इज इक्वल टू 0 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन कधी होईल, वेन a इज नॉट इक्वल टू 0. बऱ्याच वेळा हे लिहिलंच जात नाही. बघा इथे आता लिहिलंय बघा, आर रिअल नंबर्स वेअर a इज नॉट इक्वल टू 0. लक्षात घ्या, आपलं पुस्तक आधी नीट वाचा, त्याच्यामध्ये सर्व काही व्यवस्थित दिलेलं आहे. आपण ते लिहत नाही a इज नॉट इक्वल टू 0, तर मग ते चूक आहे. मग ते जर a इज नॉट इक्वल टू 0 आपण म्हटलं ना, असं काही गरज नाही असं म्हटलं, तर मग हे पण क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे असं नाहीये ना. दिस इज लिनियर इक्वेशन. मॅक्झिमम पॉवर क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये 2 असणार, म्हणजे x² ची टर्म त्याच्यामध्ये असणार आणि त्या x² चा कोइफिशियंट हा नॉन झिरो असणार. कोइफिशियंट म्हणजे मराठीत त्याला आपण सहगुणक म्हणतो. म्हणजे आता हे समजा मी असं लिहिलं 3x² - 5x + 2 = 0. नंतर असं लिहिलं समजा 3x² = 5. नंतर मी असं लिहिलं 3x² - 2 = 0. ही सर्व क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत, कारण याच्यामध्ये x² ची टर्म आहे आणि x² चा कोइफिशियंट नॉन झिरो आहे. वी आर नॉट सेइंग की x चा कोइफिशियंट नॉन झिरो पाहिजे, कॉन्स्टंट टर्म नॉन झिरो पाहिजे, असला कसलाही आग्रह आपला नाही. नुसतं तुम्ही x² इज इक्वल टू 0 दिलं तरी हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, कारण त्याच्यामध्ये x² ची टर्म आहे आणि x² चा कोइफिशियंट नॉन झिरो आहे.
कळलं का तुम्हाला? सो आय ट्राईड टू एक्सप्लेन व्हॉट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन इन दिस पर्टिक्युलर लेक्चर. ओके, आय होप यू एन्जॉयड दिस लेक्चर. मला असं वाटतंय तुम्हाला हे आवडलं असेल. अशी अनेक लेक्चर्स घेऊन मी तुमच्या भेटीला येणार आहे. थँक्यू.